तू ना आता सगळीकडे नीट लक्ष ठेव आणि कोणी आलं की मला लगेच सांग. हा? ओके वहिनी हा पण कोणी आलं तर मी तुम्हाला कसं सांगू? असं असं करू? सारखे सारखे तेच प्रश्न का पडतात तुला? हा किती साधा प्रश्न आहे हा, दरवेळेला हाच प्रश्न विचारतोस. आता मला पडतात वहिनी प्रश्न. करू नकोस कू वगैरे, सगळ्यांना ऐकू येईल. हा ओके. एवढ्या जोरात ओरडणार होतीस तू? सॉरी मी घाबरले वहिनी, मला वाटलं कोणीतरी. चल झालंय काम, आता आपण जाऊया. झालं? हा वहिनी हा. पण हा प्लॅन आपल्यावरच उलटणार नाही ना? किती निगेटिव्ह विचार करतेस तू सर. खरंच तुमचा प्लॅन आहे ना, नेहमीच फसतो म्हणून सॉरी. त्या चिठ्ठीवर मी काही लिहिलं नाहीये की फ्रॉम सरू लक्ष्मी, की लोकांना कळेल की आपण केलंय. मग नाही लिहिलंय, नाही करणार. वहिनी तुमच्या मेहंदीची पूजा करायला मी खरंच चल आता. ग्रेट. हा चला. दोघे अंतरा त्यांच्या रूम वर काहीतरी गडबड आहे. सगळं तर जागच्या जागी आहे. नाही पण असं होणार नाही, यांनी काहीतरी नक्कीच केलंय. जय लता त्यांची का? प्रिय अंतराई, लीलाने तुम्हाला फसवलंय. तिने हे घर तिचंच आहे अशी ओळख तुम्हाला करून दिली आहे खरी, पण हे घर तुमचं आहे. तुमचे एजंटशी लग्न झालंय. लीलाने मुद्दाम तुमच्यापासून हे सगळं लपवून ठेवलंय, कारण तिला तुम्ही या घरात नको आहात. या घरातल्या तुमच्या वेलविशर. बरं झालं ही चिठ्ठी अंतरा त्यांच्या हाती लागली नाही. त्यांना पुन्हा अटॅक आला असता. मला लक्ष्मी आणि सरस्वतीवर बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे. ए जे जे बरं झालं भेटलात. आता मी तुमच्याकडेच येत होते. काका चला. अहो आजी त्या काही न खाता पिता तशाच गेल्यात मंदिरात. का पण? तुम्ही त्यांच्याशी बोलत नाही आहात ना, म्हणून खूप अस्वस्थ आहेत त्या. माहिती मी किती आग्रह केला त्यांना, म्हणाले काहीतरी खा, काहीच ऐकायला तयार नव्हत्या. साधं दूधही प्यायला नाही, तशाच निघून गेल्या. इजे तुमचं आजींवर केवढं प्रेम आहे. नेहमी तुम्ही त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकता.
आता आजीने अंतराताईंबद्दल जो काही निर्णय घेतला ना, तो तुमच्या भल्याचा विचार करूनच घेतला होता. कदाचित त्यांचा मार्ग चुकला असेल, पण त्यांचा हेतू काही वाईट नव्हता. तरी तुम्ही त्यांच्याशी बोलत नाही आहात. एजे, मला वाटतं तुम्ही असं वागायला नको होतं. पटतंय मला तुझं म्हणणं, पण जे काय असं तू तरी तिला थांबायला होता. मी खूप प्रयत्न केला एजे, पण ते काही ऐकूनच घेत नव्हत्या. कशाच गेल्या. आता काय करूया? मी आत्ताच्या आता मंदिरात जातो आणि आईला घेऊन येतो. काळजी नको करू. हो.